नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक सर्व्हिसेस बोर्ड अंतर्गत लॅटरल रिक्रुटमेंट ऑफ एक्सपर्ट्स निघालेले आहे. फुल टाईम कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हे पदं भरण्यात येत आहेत. कोणकोणती पदे आहेत हे आपण शॉर्टमध्ये पाहणार आहोत की याच्यासाठी जे इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ते सर्व पदांसाठी काय काय आहे, कशा प्रकारे फॉर्म भरू शकता, डिटेल्स आपण पाहणार आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. मित्रांनो, हे जर आर्टिकल तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे हे PDF जे आहे ते तुम्हाला पाहण्याची गरज पडलं, कारण ह्याच्यामध्ये जे आहे ते खूप साऱ्या पोस्ट आहेत. टोटल 93 पोस्ट आहेत आणि जर वेगवेगळे पदं पाहिले तर टोटल 29 पदांची नावं याच्यात देण्यात आलेली आहेत. सर्व पदे ग्रुप C आहेत, ग्रेड C आहेत. फक्त एकच प्रोग्रॅम कोऑर्डिनेटरचं ग्रेड Eचं पद आहे आणि टोटल पदे 93 आहेत. जर तुम्हाला याचं मराठी स्वरूप वाचायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲज वेल ॲज तुम्ही वेबसाईटवरती जाऊनसुद्धा हे सर्च करू शकता, studyflowupdates.in. सिम्पल तिथं RBI सर्च केलं तरी तुम्हाला जे आहे आर्टिकल येईल आणि त्याच्यामध्ये हे PDF दिसेल. आता हे जे पदं आहे ते तुम्ही स्क्रीनला पॉज करूनसुद्धा पाहू शकता. सिम्पल सांगायचं म्हटलं तर 93 याच्यामध्ये जे आहे ते पदं देण्यात आलेले आहेत. काही पदे PWBD जे बेंचमार्क डिसॅबिलिटीज असणारे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा रिझर्व आहेत. त्याच्यासाठी सुटेबल कॅटेगरी जी आहे ती पण देण्यात आलेली आहे. तुम्ही ती रीड करू शकता. आता याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे फॉर्म भरण्याची तारीख. तर डिसेंबर 17 ते जानेवारी 6 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे डिसेंबर 17 पासून याची ओपनिंग डेट आहे आणि क्लोजिंग डेट आहे जानेवारी 6. सो मेक शुअर 6 जानेवारीच्या आत तुम्ही हा फॉर्म भरून टाकाल. याच्यासाठी एलिजिबिलिटी आहे नॅशनॅलिटी, जी की इंडियन सिटिझनशिप पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे प्रत्येक पोस्टनुसार ते कंप्लीट केलं पाहिजे. आता इथे प्रत्येक पोस्ट आहेत टोटल त्याच्यामध्ये प्रत्येक पोस्टचे एज्युकेशन क्वालिफिकेशन, वर्क एक्सपिरियन्स, जॉब प्रोफाईल देण्यात आलेली आहे. हे सर्व तुम्हाला PDF रीड करावे लागेल कारण हा व्हिडिओ खूप लाँग होईल. पण शॉर्टमध्ये सांगतो, याच्यामध्ये जेवढेही पदं आहेत त्याच्यामध्ये मिनिमम एज काही पदांसाठी 25 आहे, मॅक्झिमम 40 आहे. काही पदांसाठी मिनिमम 27 आहे, मॅक्झिमम 40 आहे. असं वेगवेगळे जे आहेत ते एज लिमिट आहेत. ॲज वेल ॲज प्रत्येक पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन वेगळं आहे. जसं की उदाहरणासाठी डेटा सायंटिस्ट आहे, त्याच्यासाठी मास्टर्स पाहिजे इन स्टॅटिस्टिक्स किंवा इकॉनॉमेट्रिक्स किंवा मॅथमॅटिक्स किंवा मॅथमॅटिकल स्टॅटिक्समध्ये. किंवा हे जर तुम्ही सेकंड पद पाहिलं डेटा इंजिनियर तर त्याच्यासाठी BE किंवा BSc किंवा BTech इन कम्प्युटर सायन्स तुमचं कंप्लीट पाहिजे किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंप्लीट पाहिजे. जे डिझायरेबल म्हणजे रिलेव्हंट सर्टिफिकेट्स पण असले पाहिजेत आणि वर्क एक्सपिरियन्स पण काही पदांसाठी लागतो. जॉब प्रोफाईल बघू शकता. जॉब प्रोफाईल काय आहे, प्लेस ऑफ पोस्टिंग कुठं असणार आहे, म्हणजे डेटा सायंटिस्ट जर तुमचं हे पद तुम्ही चूज केलं, तुम्हाला जर ही जॉब लागली तर डेटा सेंटर जे आहे मुंबईला तिथं तुम्हाला जॉब करावी लागेल. तर ही सर्व माहिती प्रत्येक पदानुसार देण्यात आलेली आहे. जेवढेही पदे आहेत जसे मेन्शन केले 29, त्या सर्व 29 पदानुसार जेही त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, जेही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, जेही इसेन्शियल क्वालिफिकेशन तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत, हे सर्व इथे देण्यात आलेलं आहे. आता एज रिलॅक्सेशन जे आहे ते सुद्धा आहे. जसं की काही पदांसाठी मिनिमम 25, मॅक्झिमम 40 आहे. जर तुम्ही SC ST या प्रवर्गातून येत असाल तर 5 वर्ष अतिरिक्त रिलॅक्सेशन आहे. आणि जर OBC या प्रवर्गातून येत असाल तर 3 वर्ष ॲज पर रूल, ॲज पर लॉ म्हणू शकता. फुल टाईम कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे हे पदं आहेत. टेन्युअर राहील याचा 3 वर्षाचा, म्हणजे 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट राहील. मंथली एमॉल्युमेंट्स राहतील, मंथली लेवल 3चे, लेवल 4, लेवल 5 तुम्ही तेही पाहू शकता. त्याचबरोबर लीव आणि वर्किंग आवर किती असणार आहेत, रेसिडेंटल अकोमोडेशन काय असणार आहे, नंबर ऑफ बेनिफिट्स काय असणार आहेत, प्लेस ऑफ पोस्टिंग कुठं कुठं असणार आहे, ही सगळी माहिती या PDF देण्यात आलेली आहे. याची फी जर पाहिली तर जी फी आहे SC ST PWD या कॅन्डिडेटसाठी 100 रुपये आहे. जनरल OBC आणि WS यांच्यासाठी 600 रुपये आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. मोड ऑफ ॲप्लिकेशन पण देण्यात आलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने यांची जी ऑफिशियल साईट आहे RBI.org.in याच्यावर भरू शकता. आता ही लिंक क्लिकेबल जी असेल किंवा ह्याची जी माहिती असेल ती मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये ॲज वेल ॲज तुम्ही साईटवरती सर्च करूनसुद्धा जे आहे ते पाहू शकता. कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे तर साईटवरती जाऊन तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करून भरायचे आहेत फॉर्म्स आणि त्यानुसार अप्लाय करायचं आहे. काही जनरल इन्स्ट्रक्शन पण देण्यात आहे आणि सर्व माहिती याच्यामध्येच देण्यात आलेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल, इंटरेस्टेड असाल तर नक्की तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तुमच्याकडे वर्क एक्सपिरियन्स असेल तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानुसार मी तुम्हाला सांगेल की तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय करू शकता. किंवा तुम्हाला हे रीड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. तसेच आमचा टेलिग्राम आणि WhatsApp ग्रुप जॉईन करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.